प्रशांत कोरटकरला सकाळीच न्यायालयामध्ये आणलं गेलंय अशी माहिती मिळते। अगदी थोड्याच वेळात कोरटकर प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। आज पोलीस कोठडी संपती आहे त्याची आणि त्यामुळे त्या दृष्टीने आज न्यायालयामध्ये हजर करून कोठडीची मागणी वाढवून घेतली जाईल अशा पद्धतीचं म्हणणं आपण मांडत होतो। आणि अशातच आता जो हल्ला होण्याची भीती आहे त्याच्यावर या दृष्टीने आता कोरटकरला आधीच न्यायालयात नेलं गेलंय असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, आता कोरटकर नेमका कुठे आहे? त्याला सकाळीच न्यायालयात आणलं गेलंय असं समजतंय। सुनावणी नेमकी कधी होणार आहे? रिद्धी बरोबर आहे। संपूर्ण प्रकरणावरती आपण जर लक्ष घातलं तर गेल्या वेळच्या सुनावणीवेळी प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे आणि आता त्याच्याच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आज सकाळी जे आहे ते प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये आणलं गेल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। 11 वाजता जेव्हा कोर्ट सुरू होईल त्यावेळी त्याच्यावरती सुनावणी जी आहे ती होणार आहे। प्रशांत कोरटकर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती आणि त्यानंतरची कोठडी आज संपलेली आहे आणि आता पुढची नेमकी पोलिसांची मागणी किती दिवसांच्या पोलीस कोठडीची असणार हे पाहणं गरजेचं आहे। तत्पूर्वी आपण बघितलं तर मी न्यायालयाची काही बाजू जी आहे ती आपल्याला दाखवतो। न्यायालयाच्या गेटवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो आज सकाळपासूनच तैनात आहे। प्रत्येक व्यक्तीला आपण कुठल्या कामासाठी न्यायालयामध्ये येत आहात याची विचारणा जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। ज्यांची कोर्टाची तारीख असेल किंवा जे कोर्टमधले कर्मचारी आहेत, वकील आहेत, त्यांनाच खरं तर या न्यायालयामध्ये आज प्रवेश दिला जातोय। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण प्रिमाइसेस अनेक गाड्यांनी भरलेला असतो, मात्र आज हा संपूर्ण परिसर जो आहे तो त्या ठिकाणी रिकामा असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं केवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी खबरदारी जी आहे ती या संपूर्ण परिसराची आज घेतलेली आहे याचाच अंदाज जो आहे तो येतोय। प्रशांत कोरटकर याला आज सकाळी 8 वाजताच याच जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आणलं गेलं असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर प्रशांत कोरटकर याच्यावरती जेव्हा हल्ला झाला त्यानंतर पोलिसांनी जी आहे ती खबरदारी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर ज्यांनी गतवेळी हल्ला केला होता ते या ठिकाणी पुन्हा जाणार नाहीत याची खबरदारी जी आहे ती घेतली जाते। आणि आता देखील आपण बघितलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे आणि जे पुन्हा एकदा त्यांच्यावरती प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला होऊ नये याची खबरदारी जी आहे ती घेतली जाते। त्यामुळं निश्चितच आहे आज 11 वाजता प्रशांत कोरटकर याच्यावरती खरं तर सुनावणी होणार आहे। त्यांच्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। किती दिवसांची पोलीस कोठडी आहे हे देखील या ठिकाणी पाहिलं जातं। आता जर बघितलं तर यांची देखील चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडून केली जात आहे। नेमकं कुठल्या कारणासाठी आपण पोलीस न्यायालयामध्ये येत आहात याची खरं तर चौकशी जी आहे ती करताना पाहायला मिळतात। गतवेळी देखील पोलिसांची आणि अनेक कार्यकर्त्यांची झटापट जी आहे ती झालेलं पाहिलेलं आहे। आज सुद्धा या ठिकाणी नेमकं काय या सगळ्यांची खरं तर चौकशी करतात हे देखील आपण या ठिकाणी पाहू। कोर्टात आलेलो आहे कायद्यानं। ऐका ऐका एक मिनिट ऐकून दाखवतोय ना मी। अंगाला हात लावायला नाही पोलीस नाही ऐका अहो दाखवा लागलो की दाखवा लागलो ना। बघा तरी वेळी प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला। आता तिचीच खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। कोणालाही या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि आपण आता बघितलं तर काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आणि त्यालाच घेऊन या ठिकाणी पोलीस जे आहेत ते जाताना पाहायला मिळतात। गतवेळी देखील प्रशांत कोरटकरवर यांनीच हल्ल्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता आणि आता सुद्धा त्याला या ठिकाणी ताब्यात जे आहे ते घेतलं जाते। खरं तर शर्ट देखील त्याच्या या ठिकाणी या आंदोलकाचा फाटलेला आहे, मात्र याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रशांत कोरटकर याच्यावरती आज सुद्धा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी खबरदारी घेतली होती। सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण न्यायालयाच्या परिसरामध्ये रिधी ठेवण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने हे सगळे आंदोलक कोणी या ठिकाणी येऊ नये, प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न कोणी करू नये यासाठीच ही खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे। या ठिकाणी आंदोलक आहेत। कोर्टात तारीख आहे तर साहेब येतं माझी पर्सनल आणि कोर्टात मला हजर करून दिलेलं नाही। माझी कोर्टामध्ये आज तारीख आहे, मात्र मला कोर्टात हजर केलं
जाऊ नये यासाठी हे पोलीस जे आहे ते प्रयत्न करतात असं या आंदोलकानं या व्यक्तीनं खरं तर सांगितले। त्यामुळे निश्चितच मी इथली दृश्य जी आहेत ती आता पुन्हा एकदा दाखवतो। कोल्हापुरातल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरचा हा परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय। एका व्यक्तीला जे ते पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। सध्या रिद्धी, आपण जर बघितलं तर जी जी बोला। 2 दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर याच्यावरती ज्यांनी हल्ला केला होता तोच व्यक्ती खरं तर या ठिकाणी आला होता, शिवभक्त होते आणि त्यांनाच या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र ती व्यक्ती जी आली होती ती माझी कोर्टाची तारीख आहे अशा पद्धतीची माहिती सांगत होती। मात्र पोलिसांनी त्यांना आज जाऊ दिलेलं नाही। गतवेळी त्यांनीच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा त्यानं न्यायालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जी निश्चित शेखर, त्याच्यामुळे आता असं आपण म्हणूया की ज्या पद्धतीने कोल्हापूर पोलिसांना सातत्यानं कोरटकरवर हल्ला होऊ नये, त्याच्या जीवाला कुठला धोका होऊ नये, कारण सनदशीर मार्गाने जी काही कारवाई ती व्हावी या उद्देशानं आता पोलिसांकडून ही अशा पद्धतीची पावलं उचलली जात आहेत। आपण बघतोय कोल्हापूरमधल्या न्यायालयाच्या बाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय, थेट दृश्य आहेत। अगदी काही क्षणापूर्वी कोरटकरचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्ता तिथं आला होता। यापूर्वी जेव्हा पहिल्यांदा कोर्टात त्याला हजर करायचं होतं अगदी 2 दिवसापूर्वी, तेव्हा सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न झाला होता आणि त्यातलाच एक आंदोलक आता इथं आलेला होता। ही दृश्य सध्या आपण बघतोय, काही क्षणापूर्वीची कोल्हापूर न्यायालयाच्या बाहेरची दृश्य आहेत, ज्या वेळेला पोलिसांनी या आंदोलनकर्त्या व्यक्तीला, जो कदाचित कोरटकरवर हल्ला सुद्धा करू शकला असता, त्याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला विचारणा करण्यात आली होती की नेमकं काम काय आहे, कारण न्यायालयामध्ये आजचीच त्यांच्या कामकाजाची तारीख आहे का हे पाहिलं जात होतं आणि मगच वकील किंवा इतर सगळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळत होता। त्या पद्धतीची विचारणा पोलिसांकडून करण्यात आली होती संबंधित व्यक्तीकडे। मात्र त्या गोष्टीत चालढकल या व्यक्तीकडून करण्यात आली। कुठलाही कागद किंवा कुठलाही पुरावा आजच्या कामकाजाचा न्यायालयासंदर्भातल्या त्यानं दाखवला नाही आणि त्यामुळे हा आंदोलनकर्ता आहे असं समजून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। ही दृश्य आपण सध्या अगदी काही क्षणापूर्वीची पाहतोय। आता सध्याच्या क्षणाला शेखर, तुम्ही सुद्धा कोर्टाच्या बाहेर आहात, आता तिथे काय नेमकं वातावरण आहे? अशा पद्धतीनं आंदोलक पकडला गेला त्यामुळे तो सुदैवानं बाहेर त्याला आणलं गेलं असं आपण म्हणूया। आणखी आता गस्त वाढवली गेली आहे का? सध्या नेमकी काय काळजी पोलीस या सगळ्या पार्श्वभूमीवर घेत आहेत? रिद्धी, अर्थातच हे सगळं अशा पद्धतीचा प्रकार जो आहे तो घडू नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतली होती आणि एवढा सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा गतवेळी ज्यानं प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला केला होता तोच व्यक्ती आतमध्ये आता न्यायालयामध्ये गेला होता आणि त्यालाच याच पोलिसांनी जे आहे ते न्यायालयाच्या अगदी गेटवरती, आतमधल्या गेटवरती खरं तर रोखलं होतं। आणि आता आपण बघतोय अशा पद्धतीनं हँडिकॅप व्यक्ती आहेत, काहींना दुखापत झालेली व्यक्ती आहेत, त्यांचे देखील कागदपत्र तपासूनच आतमध्ये जे आहे ते सोडलं जाते। आता देखील हे बघितलं तर व्यक्तींची जर तारीख असेल तर ऑनलाईन त्यांना ही आजच आमच्या एका केसची तारीख आहे याची माहिती द्यावी लागते आणि त्यानंतरच त्यांना न्यायालयामध्ये प्रवेश दिला जातोय। आता बघितलं तर न्यायालयाचे दोन्ही दरवाजे जे आहेत ते अशा पद्धतीनं बंद करण्यात आलेले आहेत। संपूर्ण न्यायालयाचा परिसर जो आहे तो पूर्णपणे कोणीही गाडी जी आहे ती आतमध्ये जाणार नाही याची ही खबरदारी जी आहे ती घेतली जाते। त्यामुळं निश्चितच आज प्रशांत कोरटकर याची सुनावणी खरं तर आहे। आज 3 दिवसांची पोलीस कोठडीची खरं तर मुदत आज संपते, त्यामुळं पोलिसांनी सकाळीच कोरटकर याला सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी लवकर न्यायालयामध्ये आणलं आहे अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे आणि आता जवळपास 11 वाजता त्याच्यावरती खरं तर प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। पोलीस नेमकी कोणत्या बाजू मांडणार आहेत? प्रशांत कोरटकरची आता 3 दिवसांची कोठडी संपल्यानंतर आणखीन किती दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज आहे या संदर्भात मागणी जी आहे ती पोलीस करतात हे देखील आज पाहणं गरजेचं आहे। नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा शोध जो आहे तो अजूनही प्रशांत कोरटकर याच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीच पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलीस करतात हे पाहणं गरजेचं आहे। मात्र तत्पूर्वीच आपण ही बघितली आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया
प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे. काही आंदोलक येण्याची शक्यता देखील आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो गेटवरतीच तैनात करण्यात आलेला आहे. अगदी शेखर, आपण म्हणूया की ज्या छत्रपतींचा अवमान कोरटकरनं केला त्याच छत्रपतींची युद्धनीती गनिमी काव्याची आहे आणि ह्याच गनिमी काव्याचा वापर आता कोल्हापूर पोलिसांना सुद्धा करावा लागतोय. कारण पहिल्यांदा जेव्हा पोलीस स्टेशनमधून त्याला न्यायालयात आणलं तेव्हा सुद्धा छुप्या पद्धतीने आणावं लागलं, कारण कुठला हल्ला होऊ नये, सनदशीर मार्गाने कारवाई व्हावी. आज सुद्धा सुनावणी असताना सकाळीच म्हणजे दिलेल्या वेळी आधीच न्यायालयामध्ये संबंधित कोरटकर व्यक्तीला आणलं गेलं. हा सुद्धा एक प्रकारे पोलिसांनी केलेला गनिमी कावाच होता. ज्या छत्रपतींचा अवमान कोरटकरनं केला त्याचा जीव वाचवण्यासाठीची आत्ताची कोल्हापूर पोलिसांनी वापरलेली गनिमी काव्याची ही छत्रपतींचीच युद्धनीती आहे याची जाणीव त्याला व्हावी असं म्हणायला आत्ताच्या क्षणाला हरकत नाही. धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शेखर.